यूट्यूबवरती तुम्ही असा व्हिडिओ पहिले बघितला नसेल. हे बघा, SIP संदर्भात तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेमध्ये अशी माहिती पाहायला भेटणार आहे ना, की तुम्हाला कोणीच सांगणार नाही. SIP काय आहे, कशी करायची, म्युच्युअल फंडमध्ये SIP कशी करतात. हे बघा, तुम्ही सर्वजण FD करतात. FD ही फार जुनी पद्धत आहे, परंतु आता नवीन नवीन पद्धत काय आहे, SIP. SIP कशी करायची मग ते समजून घेऊया. हे बघा, ज्या पद्धतीने तुम्हाला 6% किंवा 7%, जास्तीत जास्त 8% FD देऊ शकते, परंतु यामध्ये कंपाऊंडिंग नसते. आता कंपाऊंडिंग काय ते तुम्हाला पुढे समजेलच, व्हिडिओ पूर्ण बघत राहा. हे बघा, जे काही SIP असते म्युच्युअल फंडमध्ये केली तर त्यामध्ये तुम्हाला 10%च्या वरतीच तुम्हाला तिथे परतावा मिळतो आणि कंपाऊंडिंग तुमचा पैसा पण वाढतो. संपूर्ण याबद्दल सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा. आणि एक तुम्हाला सांगतो, मी कुठलाही सेबी रजिस्टर फायनान्शियल ॲडवायझर नाही. जस्ट मी तुम्हाला फक्त माहिती देत आहे, एज्युकेशन पर्पजनुसार सांगत आहे. त्यामुळे तुम्ही जे पण स्टॉक सिलेक्ट कराल किंवा जे पण तुम्ही SIP कराल ती तुमची जिम्मेदारी असेल. ओके, तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता महत्त्वाचं समजून घेऊया आपण, SIP काय आहे. SIP आपण ही दरमहा करू शकतो. दर महिन्याला तुम्ही एक रक्कम सिलेक्ट करतात, सपोज 500 रुपये किंवा 1000 रुपये. जरी आपण 1000ची SIP केली म्हणजे दर महिन्याला 1000 रुपये तुमच्या अकाउंटमधून कट होणार, तुम्ही SIP केली तर. म्हणजे एका वर्षात 12,000 रुपये तुमचे कटतील. परंतु जरी तुम्ही ही SIP कंटिन्यू ठेवली आणि जवळपास 10 वर्ष किंवा 20 वर्ष ही SIP तुम्ही कंटिन्यू ठेवली, म्हणजे जेवढं जास्त दिवस तुम्ही SIP ला दिला तेवढा तुमचा फायदा असतो. ओके, तो कसा होतो ते पण सांगतो. हे बघा, आता जे तुमचे 1000 रुपये कट होणार दर महिन्याला, ते तुम्ही एकदा तुम्ही एंजल वन किंवा ग्रो ॲपवरून तुम्ही पहिले ते अकाउंट, तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करावं लागेल आणि त्यानुसार तुम्हाला SIP सुरू करावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला ते पुढे समजेल. आणि बघा, महत्त्वाचं तुम्हाला एक सांगून देतो, 5 वर्ष किंवा 2 वर्ष किंवा 3 वर्ष जरी तुम्ही SIP केली तर यामध्ये तुमचे पैसे मायनसमध्येच दिसतील, परंतु SIP ही लॉंग टर्मसाठी असते. समजलं तुम्हाला? लॉंग टर्मसाठी म्हणजे जवळपास 10 वर्ष, 20 वर्ष, म्हणजे 25 वर्ष, म्हणजे पुढील भविष्यासाठी हे आपल्याला SIP करावी लागते आणि त्याचा परतावा खूप मोठा मिळतो. आणि ते कसं मिळतो तुम्हाला आता बघा, ते डायरेक्ट तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो मी. परंतु अगोदर पुन्हा सांगतो, मी कुठलाही सेबी रजिस्टर फायनान्शियल ॲडवायझर नाही. जस्ट मी तुम्हाला फक्त माहिती सांगत आहे. ओके, हे तुम्ही तुमच्या रिक्सवरती, तुमच्या जिम्मेदारीवरती तुम्हाला करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे कोणता फंड घ्यायचा काय नाही, पुढे सांगतो. हा, तर आता बघा, आपण दर महिन्याला SIP करत आहोत 1000 रुपयाची. समजून घ्या बरं, कोणीच सांगणार नाही तुम्हाला, एवढी महत्त्वाची माहिती एकदम सिंपल भाषेमध्ये. तर आपण ही SIP केली 5 वर्षासाठी. हां, आणि कोणती जे स्टॉक असतात ते 15% आपल्याला परतावा देतं, 10 किंवा 15% पर्यंत. ओके, म्हणजे जास्त पण देतं, 10 असं नाही, 12च्या प्लसच देतं कोणती कंपनी आता जर बघितले तर. तर 5 वर्षासाठी आपण 1000 रुपये दर महिन्याला इन्व्हेस्ट करत आहोत, SIP करत आहोत, तर ते पैसे किती बनतात बघा. आता तुम्ही इन्व्हेस्ट जर केली 5 वर्षासाठी तुमचे 60,000 रुपये होतात, बरोबर. 5 वर्षासाठी दर महिन्याला तुमचे 1000 रुपये कटत आहे ना, तर ते तुमचे कटणार 60,000 रुपये आणि तुम्हाला रिटर्न्स मिळणार तुम्हाला तिकडून, म्हणजे जे आपण सिंपल भाषेमध्ये व्याज म्हणतो. ओके, तर ते तुम्हाला 30,698 रुपये बनतं. आणि बघा, आता तुम्हाला मॅजिक दाखवतो मी. अजून आपण 5 वर्ष इथे वाढवले, म्हणजे 10 वर्षासाठी आपण SIP केली, तर बघा आता परतावा तुम्ही बघू शकता. तुमचे झाले 1,20,000 रुपये इन्व्हेस्ट 10 वर्षासाठी आणि तुम्हाला परतावा बघा 1,65,000 रुपये 628 रुपये होत आहेत. 1,65,000 बघा. त्यानंतर अजून बघा, अजून 5 वर्ष आपण
एस आय पी केली म्हणजे 15 वर्ष लोंग आपण एस आय पी केली अ, आणि तुमचे इन्व्हेस्ट होतात मग किती होतात बघा, किती होतात इन्व्हेस्ट? तर 15 वर्षासाठी आपण एस आय पी केली तर तुमची रक्कम होते इन्व्हेस्ट केलेली 1,80,000 आणि परतावा बघा 5,24,000 पर्यंत परतावा मिळत आहे. बघा कुठे गेली रक्कम. आणि बघा अजून आपण 5 वर्ष इथे वाढवले म्हणजे आपण 20 वर्षासाठी जरी 1,000 रुपयाची दर महिन्याला एस आय पी केली तर आपले इन्व्हेस्ट होतात 2,40,000 रुपये आणि बघा परतावा 13 लाख रुपये, 13,64,000 रुपये परतावा. 2,40,000 वरती 20 वर्ष जरी एस आय पी कंटिन्यू चालू ठेवली तर. आणि फक्त 15% व्याज पकडत आहेत आपण म्हणजे 15% आपण पकडलं फक्त जे काही रेट आहेत रिटर्नचे. आणि अजून आपण 5 वर्ष वाढूया. 25 वर्षासाठी जरी आपण एस आय पी केली दर महिन्याला 1,000 रुपये कट तर 3 लाख रुपये आपले फक्त 25 वर्षात कट होत आहेत आणि आपल्याला प्रॉफिट 32,40,000 रुपयाचं मिळत आहे. म्हणजे हे 32 लाख आपला प्रॉफिट आणि 3 लाख आपण इन्व्हेस्ट केलेले बरोबर 35,40,000 रुपये आपले जे आहेत ते बनतात बघा. आणि त्यानंतर अजून 5 वर्ष म्हणजे 30 वर्ष आपण एस आय पी केली तर बघा 3,60,000 रुपये तुमचं जे काही आहे इन्व्हेस्ट तुम्ही केलेली आणि 73,39,000 रिटर्न्स मिळाले म्हणजे 76,99,000. ओके. तर आणि जरी आपण ही 2,000 रुपयाची जरी एस आय पी केली तर आपले 1 कोटीच्या वरती आपले रिटर्न्स मिळून जातात. 1 कोटीच्या वरती आपला फायदा होऊन जातो बघा. म्हणजे जसं आपण लॉंग टर्मसाठी केलं तसं आहे. आता सपोज तुम्ही म्हणाल की 30 वर्ष म्हणजे मग आपली वय तर गच्ची होऊन जाईल आणि जास्त होऊन जाईल असं तुमच्या मनात विचार येत असेल. तुमची वय 20 असेल, 25 असेल तर यामध्ये तुम्ही +30 करा. तर तुमचं वय 50 होस तोपर्यंत तुम्ही 1 कोटीचे मालक असाल. 25 जरी तुम्ही 25 वय तुमचे आहे आणि 25 वर्षासाठी तुम्ही इन्व्हेस्ट केले तर तुमचे 50 वयपर्यंत तुम्ही 1 कोटीचे मालक आहात. ओके. तर अशा पद्धतीने ही इन्व्हेस्टमेंट असते म्युच्युअल फंडमध्ये एस आय पी करून असा आपल्याला इथे परतावा मिळत असतो. त्यासाठी तुम्हाला एंजल वन असो किंवा ग्रो ॲप असो हे चांगले ॲप आहेत जिथून तुम्ही ते एस आय पी सुरू करू शकता. आता तुम्ही म्हणाल की आपली रक्कम सुरक्षित राहते का ते पण सांगून देतो. हे बघा हे ॲप आहे, हे ॲप आहे. त्यानंतर ही बँक आहे आणि त्यानंतर हे तुम्ही आहात. ओके. हे तुम्ही आहात. ओके. तुम्ही जे पैसे टाकलेले ते ॲपकडून तुम्ही एस आय पी कराल बरोबर. त्यानंतर हे ॲपकडून ते पैसे डायरेक्ट तुमचे जातात बँकेत. मग जरी हे ॲप बंद पण झालं तर तुमचे पैसे सुरक्षित बँकमध्ये असतात. ओके. ॲप जरी बंद झालं तुम्ही बँकेत जाऊन तुम्ही तुमचे एस आय पी वगैरे कंटिन्यू चालू ठेवू शकतात. समजलं तुम्हाला? म्हणजे रिस्कचा तर विषयच नाही इथे एस आय पीमध्ये. आता मी कुठलाही सेबी रजिस्टर फायनान्शियल ॲडवायझर तर नाही आणि संपूर्ण तुम्ही तुमच्या रिस्कवरती तुम्हाला करायचं आहे. परंतु जी माहिती मला द्यायची होती ती तुम्हाला सांगितली. तुम्हाला समजलं असेल मी तुम्हाला काय सांगत आहे तर. ओके.